बघा, अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, तर क हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामाइतकं काम करतो. अ एकटा 12 दिवसात काम संपवतो, तर अ ब क मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो लक्ष द्या. इथं लिहा अ, ब आणि क. लक्ष द्या, ही त्यांची नावं. आता गणित म्हणते की अ एकटा 12 दिवसात काम संपवतो. गणित म्हणते अ एकटा 12 दिवसात काम संपवतो. लेकरांनो, अ ची ही कार्यक्षमता. अ 12 दिवसात काम संपवतो. अ ची कार्यक्षमता इथं मांडा. आणि उदाहरणार्थ त्या कामाचे एकूण भाग 12 आहेत असं समजू. लक्ष द्या. मग प्रतिदिन काम करण्याची कार्यक्षमता अ ची किती? लक्ष द्या. प्रतिदिन कार्यक्षमता कामाचे एकूण भाग उदाहरणार्थ 12. ते काम 12 दिवसात करतो, म्हणजे एका दिवसात तो किती काम करतो याचा शोध घ्या. कामाचे भाग 12. काम 12 दिवसात करतो, हा भाग 1 न जातो, याचा अर्थ एकूण कामाच्या एक भाग एवढं काम एका दिवसात करतो. आता या उत्तरावरून ब आणि क ची प्रतिदिन कार्यक्षमता आपल्याला काढता येते. ती कशी? अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, म्हणजे हा जर एका दिवसात एक भाग एवढं काम करतो, अर्थात ब अर्धा भाग काम करतो. अर्धा म्हणजे 0.5 दशांश अपूर्णांकामध्ये आपण मांडतो. आता क ची कार्यक्षमता काढायची कशी? तर क हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामाइतकं काम करतो. मग क च प्रतिदिन कार्य काय? दोघांची बेरीज. अर्थात क हा 1.5 भाग एवढं काम करतो एकूण कामाचं. आता कामाचे एकूण भाग आणि भागीला तिघांची प्रतिदिन कार्यक्षमता. ओके. कामाचे एकूण भाग लेकरांनो 12 आणि तिघांची प्रतिदिन कार्यक्षमता म्हणजे या कार्यक्षमतेची बेरीज. 1 अर्धा 1.5 आणि 1.5 3. अर्थात अ ब क एका दिवसात एकूण कामाच्या 3 भाग एवढं काम करतात. भागीला 3 करा आणि हा भाग 4 न जातो, म्हणजे 4 दिवस हे या प्रश्नाचे उत्तर. तर अ ब क मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील हो? तर 4 दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.